हॅलो गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 24 जानेवारी 2024. सर्वांचं स्वागत आहे रॉयल बुल्स युट्यूब चॅनलमध्ये. वेळ झाली आहे प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो समोर तुम्ही चार्ट बघू शकता. एक बिग रेड कॅन्डल तुम्हाला दिसते आणि तुम्हाला माहितीच आहे काल काय झालं, फॉल आपल्याला या ठिकाणी इंडियन मार्केटमध्ये बघायला मिळालाय. सो सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की एवढा मोठा फॉल आपण काल बघितलाय, पण ह्या गोष्टीचा अंदाज आपण अगोदरच बांधला होता की अगोदरच या गोष्टीचा अंदाज आपल्याला होता. आणि मी वारंवार इन्साइट्सद्वारे असेल किंवा कुठेही ग्रुपवरती पोस्ट करून या गोष्टी मी ऑलरेडी कन्वे करत होतो. ऑलरेडी तुमच्यापर्यंत या गोष्टी पोहोचल्या होत्या की मार्केटमध्ये एक करेक्शन, एक फॉल येणार आहे आणि या गोष्टीसाठी पण ऑलरेडी प्रिपेअर्ड होतो, ऑलरेडी तयार होतो आणि याचा अंदाज आपल्याला आधीच होता. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, कारण असं असेल तरच तर आपण यामध्ये पैसे बनवू शकतो. आणि यस, काल खूप छान पैसे या ठिकाणी या फॉलमध्ये बनले. सो यस, खूप एक कशा प्रकारची प्राइस ऍक्शन अनफोल्ड झाली तुम्ही तर बघितलीच आहे, पण आता पुढे काय होऊ शकतं हे फार इंटरेस्टिंग असणार आहे. तर याचेच अनालिसिस आपल्याला आज करायचं आहे. तर चला बघूया की आज काय होऊ शकतं. सो एक बिग रेड कॅन्डल आहे आणि अशी रेड कॅन्डल तुम्ही बघू शकता. एवढी मोठी बेरिश कॅन्डल मागे कुठेच तुम्हाला दिसणार नाही इन अ सिंगल डे. म्हणजे मार्केट्स गॅप अप ओपन होऊन त्या ठिकाणी एवढा मोठा फॉल आपल्याला बँक निफ्टी, फिन निफ्टी, मिड कॅप निफ्टी सर्व ठिकाणी या ठिकाणी आपल्याला हा फॉल बघायला मिळाला. काल जे आहे आयसीआयसीआय बँकचे रिझल्ट खूप छान आले. त्याने डेफिनेटली मार्केटला होल्ड करण्याचा प्रयत्न केला, बट अल्टिमेटली त्यात आयसीआयसीआय बँकने सुद्धा जे आहे थोडेसे गेन्स लूज केले आणि एचडीएफसी ज्या प्रकारे फॉल करत होता. सो एचडीएफसी बँक वॉज द कॅन्डिडेट, वॉज द राईट बेरिश कॅन्डिडेट आणि एचडीएफसी मुळे बँक निफ्टी मुला जास्त ड्रॉडाऊन करावं लागलं. सो एचडीएफसी ज्या प्रकारे फॉल करत होता थोडंसं सावध राहणं सध्या मार्केटमध्ये गरजेचं आहे असं मला वाटतं. सो कॅश सेगमेंट असेल, इक्विटी सेगमेंटमध्ये थोडंसं तुमचे इन्व्हेस्टमेंट्स वगैरे हेज करा, असं एक आमचा सल्ला असणार आहे. ओके, सो लुक ॲट दिस कॅन्डल, बिग रेड कॅन्डल. आता पुढे काय होऊ शकतं हे डेफिनेटली आपल्याला अनालिस करायचं आहे. तर युएस मार्केट्समध्ये काल काय झालं, तर युएस मार्केट्स थोडेसे स्टेबलच होते. वॉज फ्लॅट, वॉज ट्रेडिंग फ्लॅट. आपण बघू शकतो टॉपला आहेत आणि फ्लॅट ट्रेड करतायत. S&P असेल, डाव जोन्स असेल आणि त्यानंतर नॅसडॅक असेल, तर थोडंसं फ्लॅटच युएस मार्केट ट्रेड करतो. सो भीती वाटण्यासारखं असं काही ग्लोबल क्यूज पण नाहीये अजून. त्यानंतर डॉलर इंडेक्स थोडंसं इंच केलं होतं, थोडंसं वाढलं होतं, बट परत सेटल झालंय. त्यानंतर 10 year बॉन्ड सुद्धा तुम्ही बघू शकता. 10 year सुद्धा या ठिकाणी थोडंसं फ्लॅटच ट्रेड करताय. क्रूड सुद्धा फ्लॅट ट्रेड करताय. व्होलॅटिलिटी जर बघितली आपल्या मार्केटमध्ये तर ती डेफिनेटली काल वाढली आहे. ज्या प्रकारचा फॉल येतो ऑब्व्हियस होतं, हे साहजिक आहे की व्होलॅटिलिटी वाढणार आहे आणि ही व्होलॅटिलिटी अजून वाढली तर फॉल पण कंटिन्यू आहे आणि थोडीशी अस्थिरता बजेटमुळे वाढणार तर आहेच. ओके, आता गिफ्ट निफ्टी जर बघितलं कुठं ट्रेड करते तर गिफ्ट निफ्टी सध्या ट्रेड करते 21,263, जे आपल्याला कमीत कमी आज 50-60 पॉईंटचा गॅप अप या ठिकाणी सजेस्ट करत आहे. तर आज जर आपण गॅप अप ओपन झालो तर याचा अर्थ असा आहे का की प्राइस इथनं परत रिव्हर्स होईल आणि एवढी मोठी कॅन्डल या ठिकाणी टेक ओव्हर करून आपण परत वर जाते? तर नाही, प्लीज असं कोणीही विचार करू नका. जो पण आता गॅप अप होणार आहे तर ती परत एक सेल करण्याची संधी, क्लिअरली लाऊड अँड क्लिअर ही एक सेल करण्याची संधी असेल असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगेल. सो चला बघूया छोट्या टाइम फ्रेमवर कशा प्रकारे आपण अनालाइज करू शकतो. तर आज बँक निफ्टीची सुद्धा एक्सपायरी आहे. सो लेट्स सी हाऊ वी कुड ट्रेड हिअर. तर बघा, तर आज हे सर्व लेवल्स ऑलरेडी तुमच्या समोर ड्रॉन आहेत. ही एक सपोर्ट ट्रेंड लाईन होती, ब्रेक झाली होती. त्यानंतर प्राइसने त्या सपोर्ट ट्रेंड लाईनलाच रेजिस्टन्स घेतला. काल गॅप अप ओपन झाला, तिथेच रेजिस्टन्स घेऊन आपल्याला हा एक छान फॉल या ठिकाणी मार्केटमध्ये बघायला मिळाला. त्यानंतर ही सपोर्ट ट्रेंड लाईन सुद्धा मार्केटने या ठिकाणी काल ब्रेक केली आहे. सो हे क्लिअरली पिक्चर जे आहे ड्रॉ करून दिलेलं होतं की गॅप अप ओपन होईल आणि सरळ तुम्हाला एक फॉल दिसेल, असं सुद्धा या ठिकाणी इन्साइट्समध्ये काल ड्रॉ करून दिलं होतं. एवढं डिटेल्डमध्ये तुम्हाला कुठेच हे असं या प्रकारचे अनालिसिस मिळणार नाहीये. तर बघा, आज जर आपण गॅप अप झालं तर महत्वाच्या लेवल्स काय असणार आहे तर बघा, हा एक रिसेंट लो तुम्हाला दिसतोय. दिस इज अ रिसेंट लो 21,295 आणि किंवा 21,300 आपण म्हणूया. तर ही एक लेवल जी आहे, ही लेवल ज्यावेळी ब्रेक झाली तर ती लेवल एक सपोर्ट होती, आता ती एक रेजिस्टन्सचं काम करू शकते. सो प्राइस जर या लेवलच्या आसपासच कुठे जर गॅप अप ओपन होत असेल 30, 40, 50 पॉईंट्सने तर डेफिनेटली परत एक सेल ऑफ मार्केटमध्ये येऊ शकतो. बट हा प्राइस तुम्ही मग जास्त फॉलची पण अपेक्षा करू नका. एवढ्या मोठ्या एक मोमेंटम नंतर लगेच परत अजून एक फॉलची अपेक्षा करू नका. मे बी प्राइस थोडंसं येऊ शकते परत 21,200 पर्यंत किंवा 21,150 या लेवल्स पर्यंत प्राइस मे बी रिट्रेस डाऊन साइड करू शकते. सो खाली जे लेवल्स आहेत तर ते अजून
डेफिनेटली प्राइस लो अँड स्टडीली जे टार्गेट आहे ते 21,000 आणि 20,800 हे सुद्धा टार्गेट्स डाऊन साइड ओपन झालेले आहेत. बट एका दिवसामध्ये हे येणार नाहीये, मे बी येत्या वीक मध्ये येतील किंवा पुढच्या वीक मध्ये येऊ शकतात. बट हा प्राइसचा जो स्वभाव सर्वांना माहिती आहे, प्राइसला जरी खाली जायचंय तर प्राइस असं सरळ खाली जाणार नाहीये. तर प्राइस डेफिनेटली एक लो बनवलाय, मग परत एक हाय लोअर हाय बनवेल, परत एक लोअर लो, परत एक लोअर हाय लोअर लो असं बनवतच प्राइस या ठिकाणी खाली जाणार आहे. सो यस एव्हरीवन, जर गॅप अप ओपन होतोय तर लक्षात ठेवा 21,300 ही एक लेवल तुमच्यासाठी एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स बनू शकते. त्यानंतर 21,350 आणि त्यानंतर 21,400. सो ही एक लेवल या ठिकाणी तुम्हाला मार्क करायची, जी तुमच्यासाठी एक हा झोन जो आहे हा एक रेजिस्टन्स झोन या ठिकाणी बनणार आहे. 21,374 ते 21,364 हा एक 10 पॉईंटचा झोन आहे, तो तुमच्यासाठी रेजिस्टन्स असेल. आणि जसं प्राइस या झोन कडे येईल इथनं परत एक सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळू शकते. आता प्राइस जर थोडे जास्त गॅप अप सोबत ओपन झाली तर लगेच काल ज्या प्रकारे आपण बघितलं तर तसंच गॅप अप ओपन होऊन प्राइस सरळ या ठिकाणी खाली येऊ शकते आणि ह्या लेवल जवळ तुम्हाला सपोर्ट सुद्धा मिळू शकतो कालच्या डेच्या लो जवळ, आणि इथनं प्राइस परत थोडंसं बाउन्स या ठिकाणी करू शकते. तर इथे हे बघणं महत्वाचं असेल की प्राइस इथनं वर जाईल की प्राइस इथनं खाली जाईल. सो ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी त्यावेळी बघणं फार महत्वाचं ठरणार आहे. सो परत जर ही लेवल कधी ब्रेक झाली खाली तर नेक्स्ट डाऊन साइड टार्गेट तुमच्यासाठी या ठिकाणी ओपन होणार आहे. सांगायचं हेच आहे की सेल ऑन बाउन्स ही स्ट्रॅटेजी आपण या स्ट्रॅटेजी सोबतच कंटिन्यू करणार आहोत. जे पण बाउन्स येईल त्या बाउन्सला आपण शॉर्ट करण्याचा प्रयत्न करू अनलेस वी हॅव अ कन्फर्मेशन ऑफ रिव्हर्सल. जोपर्यंत आपल्याला रिव्हर्सलचं कन्फर्मेशन मिळत नाही तोपर्यंत आपण सेल ऑन बाउन्स, सेल ऑन रॅली किंवा ह्या स्ट्रॅटेजी सोबतच या ठिकाणी काम करणार आहोत. आणि येस, जर कधी ही लेवल ब्रेक होतीये तर आपण ट्रेंड सोबत छान गेन्स आपल्याला या ठिकाणी मिळतील. सो आफ्टर ऑल आपल्याला ट्रेंड सोबतच ट्रेड करायचा आहे. सो जो पण बाउन्स येईल त्याला डेफिनेटली एक छान सेलिंग येण्याची शक्यता आहे, कारण डेटा सुद्धा खूप जास्त बेरिश आहे, सुपर बेरिश आहे. ओके, जो पीसीआर आहे तो तुम्ही बघू शकता 0.6 कालचा पीसीआर आहे आणि ओव्हरऑल जो पीसीआर आहे तो 0.8 आहे. सो दॅट इज गुड बेरिश डेटा मी असं म्हणेल. आणि यस, इट्स लाऊड अँड क्लिअर की जे ट्रेंड आहे तो डेफिनेटली एक बेरिश ट्रेंड सध्या एक मीडियम टर्म वरती सुरू आहे. सो आपण डेफिनेटली ट्रेंड सोबतच या ठिकाणी ट्रेड केलं पाहिजे. आता अजून एक छान लेवल जर कोणाला डिफाईन करायचे असतील तर सरळ इथे फिब रिट्रेसमेंट तुम्ही या ठिकाणी प्लेस करू शकता आणि इथनं जर 23% असेल आणि 38% असेल, ह्या ज्या लेवल्स आहेत ह्या तुम्ही मार्क करा लाईक दिस, आणि ह्या लेवल्स तुमच्यासाठी डेफिनेटली रेजिस्टन्स काम करणार आहेत. आणि जसं प्राइस या लेवल्स जवळ येतील 23%, 38%, इथे तुम्हाला डेफिनेटली परत सेलिंग ऑपॉर्च्युनिटी किंवा एक शॉर्ट ऑपॉर्च्युनिटी मिळण्याची शक्यता आहे. सो यस, ट्रेंड सोबतच ट्रेड करायचं आहे. ओके, त्यानंतर बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टी जास्त बेरिश होती ॲज कम्पेअर्ड टू निफ्टी, आणि बँक निफ्टीमध्ये छान आपल्याला जवळपास 2% फॉल या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. सो बँक निफ्टीमध्ये तुम्ही थोडंसं आज जे आहे ऍक्सिस बँकचे रिझल्ट्स काल आलेले आहेत. सो ऍक्सिस बँकचे जे रिझल्ट्स आहेत ते एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि बाकी इतर बँक्सपेक्षा थोडेसे चांगले रिझल्ट्स आहेत. तो ऍक्सिस बँक आज थोडं जर होल्ड केलं ऍक्सिस बँकने तर बँक निफ्टी थोडंसं होल्ड करू शकते. ओके, सो बँक निफ्टी आज थोडंसं राईट कॅन्डिडेट नसेल सेल करण्यासाठी. जर तुम्हाला शॉर्ट करायचं असेल तर मी एक सजेस्ट करेल की मिड कॅप निफ्टी सोबत आणि निफ्टी सोबत तुम्ही जावं, कारण मिड कॅप मध्ये अजून पण जो की फॉल आहे तो कंटिन्यू होऊ शकतो. मिड कॅप स्टॉक्स जे आहेत ते अजून लूज करू शकतात. सो मिड कॅप आणि निफ्टी सोबत तुम्ही शॉर्ट पोझिशन्स या ठिकाणी बिल्ड करू शकता. बँक निफ्टी थोडंसं आज मे बी होल्ड करू शकतं जस्ट बिकॉज ऑफ ऍक्सिस बँक. पण हा ऍक्सिस बँक जर यामध्ये चांगले रिझल्ट येऊन पण ऍक्सिस बँकमध्ये जर फॉल दिसतोय तर बँक निफ्टी परत या ठिकाणी छान फॉल बँक निफ्टीमध्ये दिसेल. सो आजची जी काही बँक निफ्टीची मुवमेंट असेल ती मोस्टली ऍक्सिस बँकवरती या ठिकाणी डिपेंड असणार आहे, आणि एक्सपायरीमुळे थोडेसे वाईल्ड मूव्स बँक निफ्टीमध्ये तुम्ही बघू शकता. सो प्रॉपरली प्लॅन करायचं आहे. जसं 45,000 खाली ब्रेक होऊन सस्टेन करताय पुढे तुम्हाला डेफिनेटली जवळपास 44,500 हे टार्गेट या ठिकाणी डाऊन साइड बँक निफ्टीमध्ये तुमच्यासाठी ओपन होत आहे. ओके, सो ह्या सर्व लेवल्स तुम्हाला चार्ट वरती ड्रॉ करायचे आहेत. आणि येस, बजेट जवळ येतंय, व्हॉलॅटिलिटी वाढतीये. सो या व्हॉलॅटिलिटीचा तुम्हाला थोडासा फायदा घेण्यासाठी या गोष्टीचं प्रॉपर नॉलेज असणं फार महत्वाचं आहे. सो मी एकच गोष्ट सांगेल की 2023 मध्ये जर कुणाचे पैसे बनले असतील तर ते मे बी थोडंसं लकचा पार्ट असेल, बट 2024 मध्ये जर तुम्हाला पैसे बनवायचे असतील तर ज्या प्रकारची परिस्थिती ह्या वर्षी असणार आहे तर यामध्ये स्किल किंवा ती कला तुमच्यामध्ये असली पाहिजे तरच ह्या वर्षी
मार्केटमध्ये पैसे बनणार. सो सर्वांना एकच सांगेल, मार्केटमध्ये तुम्ही जर काही करताय तर शिकूनच करा, न शिकता करण्यासारखी ही गोष्ट बिलकुल नाहीये. कुठे पण शिका, बट शिकूनच तुम्हाला या ठिकाणी प्रॉपरली वाईजली इन्व्हेस्ट करायचे आणि ट्रेड करायचे. ओके, सो येस, हॅपी ट्रेडिंग टू एव्हरीवन. एन्जॉय टुडेज ट्रेडिंग सेशन. सर्व लेवल्स प्रॉपर ड्रॉ करा. बँक निफ्टीमध्ये थोडंसं मनी मॅनेजमेंटमध्ये आणि ओव्हर एक्सपोज करू नका. अँड प्लॅन युअर ट्रेड अँड ट्रेड युअर प्लॅन. अँड येस, भेटूया आपण पुढच्या इन्साइट्समध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.